नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमची ताई गेलती बाजारला. तर 5:30 वाजता बाजारला गेलती. आता आले मी घरी. तर पहा काय काय आणलंय. भैयाला आवडते हे कुरकुरे. तर कधी बाहेर गेलं म्हणजे कुरकुरे घेऊनच यावं लागतंय भैयाला. दूध आणलं, दूध घेऊन आले, एक बिस्किटचं पाकिट आणि पत्तागोबी घेऊन आले, फुलगोबी घेऊन आले. भाजीपाला, हिरवा भाजीपालाच पाहिजे घरात लिहायला. भैयाला आवडतोय डाळ भात, वालपापडी आणि मस्त भैयासाठी आले कैरी घेऊन. लय भाजीपाला महाग आहे, आता धुवा लागन. हे कैरी आहे, 50 रुपयाच्या 2 कैऱ्या आणल्या. आता पहिलाच म्हणजे ह्या वर्षी नाही खाल्ल्या म्हणा, नाही तर मागच्या वर्षी लगे 12 महिने कैरी होती, लगे पाऊस पडूस तर. पण आता नाही आले दारावर. तर मग भैयासाठी 2 कैऱ्या घेऊन आले. भैया म्हणे मम्मी कैरी असली तर कैरी आण. आणि ही वालपापडी आणली. दाजीला तुमच्या लय आवडती वालपापडी, म्हणजे वालाच्या शेंगा, इकडे वालपापडी म्हणते सुरतला. वांगे घेऊन आले. भैया काय वांगे खात नाही. टमाटे घेऊन आले. तर पहिले लय मोठे टमाटे आणि आता भाजीपाल्याचे लय भाव का लय भाव आहे. लिंबाचे भाव लय झालेत. 30 रुपयाचे 2 लिंब, 15चं 1 आहे. लय महाग घेत आता लिंब. आपला भैया लिंबू पाणी करतोय उन्हाळ्याचं, मग त्याच्यामुळे लिंब आणूनच ठेवावं लागतात लगेच. लय का लय महाग आहे भाजीपाला उन्हाळ्याचा, लय महाग आहे. 20 रुपयाची अद्रक ही. आणि ह्या मिरच्या 30 रुपयाच्या मिरच्या आल्यात. लय महाग आहे तिकडे हिरव्या मिरच्या. लय का लय महाग आहे भाजीपाला. आणि लिंबाचे भाव तर लगे सांगूच नका. पण लिंबू किती कोणी तर पाहता. याच्यात भेंडी आहे आणि गवाराच्या शेंगा आहेत. तर भैया आपला ते पण गवाराच्या शेंगा पण खात नाही, म्हणजे बराच भाजीपाला खात नाही भैयाला फक्त डाळ भात आणि फुलगोबी आणि अंडा घोटाळा असा खातोय भैया. तिखारी खातोय अंड्याची, असं आवडतंय आपल्या भैयाला. आणि कांदे घेऊन येत असते. 2-2, 3-3 किलो कांदे एकदाच आणत असते. म्हणजे कसं मग टेन्शन राहत नाही. मग असं आता उन्हाळ्याच्या जेवणासोबत पण कांदे खातेतच घरातले, मग त्याच्यामुळं शिल्लकच आणायचे. असे पण आणलेच असते, शिल्लकच घेऊन येते. तर मग भैया म्हणे मम्मी, मला वाटलं का आपल्या भैयाची काकडी विसरली. भैया म्हणून मम्मी, तरी काल बाजारातून जाऊन मी काकडी घेऊन आलते भैयासाठी. आपल्या भैयाला काकडी खातोय, त्याला लय आवडती काकडी. आणि इकडच्या काकड्या पण आपल्या गावाकडच्या सारख्या काकड्या नाहीत इकडं. आता याच्यात भेंडी, तुमच्या दाजीला डाळीने आवडत नाही, मग त्याच्यामुळं मग भाजीपाला आणावंच लागते. 30 रुपयाच्या 3 काकड्या आल्या. लय का लय आता महागच भाजीपाला आहे. 400 रुपये घेऊन गेले ते बाजारला, तर 400चा बाजार आहे. आणि बटाके तर लय आणावं लागतात आपल्या भैयासाठी, म्हणजे ते बटाक्याची चटणी, चक्क्या तळून खातोय, त्याला लय आवडते. असं म्हणजे हे आणले 2 किलो कांदे भैयाला. आता बटाके घेऊन आले भैयासाठी. भैयाला म्हणलं भैया जा जाणार आहे. म्हणलं आपला लहाना मामा किती जा जाय. म्हणलं भैया तर तू जा जाय म्हणलं. तर भैया म्हणतोय मला नाही आवडत जायला मम्मी. म्हणलं मामा तर भाजीपाला आणून द्या जाय आईला. तर म्हणतोय मला नाही जायला आवडत मम्मी, मला नको सांगा जाऊ. भैया आपला कधीच जात नाही. आणि बटाके तर आता एफर बनवणं चालू झाले तिकडं. तर आता लय लहान लहान यायला लागले. पण आपल्याला आणावंच लागते आपल्या भैयासाठी. लय बटाके आणून ठेवावं लागतात. मग दाजी म्हणते त्याच्यासाठी 2-3 किलो बटाके आणून ठेवायचे, कारण की भैयाला बटाके लय आवडते. तर मग त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी घेऊनच येत असते. आता एवढे घेऊन आले दिसतेत का. तर भैयासाठी म्हणजे कायमच आणावं लागतात.
मस्त बघ काही पण चकत्या बनवतोय, काही ना काही बनवतच राहतोय आपला भैया. मी म्हणलं सकाळी आपला नाही व्हिडिओ काढणं, तर आता आपण बाजाराहून आलो म्हणलं तर रात्रीच्या टायमालाच आपला व्हिडिओ काढून ठेवायचा. आणि भाजीपाला नव्हता. आता दाजीनं टाकले तुमच्या कूलर नीट करायला, म्हणजे पिन जळाली होती, काहीच झालं नाही त्याला, मायाकडून धक्का लागला तर पिन जळाली, म्हणजे वा असा त्याचा केबल. तर मग आता म्हणे 9 वाजता या, कारण की तळपायात माया लय आग होती, लय आग होती. नखपालीच्या बाटल्या, आता ही बाटली खराब झाली, आता नखपालीची बाटली घेऊन या म्हणलं. आणि मस्त आता गरम वातावरण, तर जास्त करून बुचुडाच मारेला असतोय मी केसाचा, लय गरमी होती. तर म्हणलं काही नखपालीच्या बाटल्या काही आणावं म्हणलं, काही मस्त वेगळे काही चॉक. तर ती म्हातारीच नाही तिथं, तर मग आणले पैसे वापस. म्हणलं जाऊ द्या आता. कानातले हे म्हणजे मी काय मोठाले कानातले आवडत नाही, तर ड्रेसवर कलरचे कानातले आणावं म्हणलं, तर नव्हती ती. म्हणलं जाऊ द्या मग तिकडं. आता असं झालं. आता तुमची ताई अशी छेडो काढणारी, कारण की आता हातात घेऊ पण लय कटाळा येतोय फोन. आता भैया गेला मित्रासोबत. आता मी टी व्ही बंद केली, म्हणलं आता बंद करू द्या टी व्ही आणि मस्त निवांत व्हिडिओ काढू द्या. आता आली तुमची ताई, तुमच्या दाजीला चहा पाणी करून गेलता. गरमीच्यानं झालता उसाचा रस प्यायचं मन, पण म्हणलं जाऊ द्या, भैया काय पित नाही. सकाळी भैया घेऊन आलता उसाचा रस. लय गरमी होती. तर मग आणि आमच्या इकडं उसाचा रस कसा भेटते, ऊस साळून हे लय भारी भेटते आमच्या इकडं खाणं. सुरतला एकच नंबर लगे ऊसाचे सगळे असे साळून रस बनवतात. हिरवागार रस येतोय आणि काळा रस येतोय. तो मला गावाकडचा रस आवडत नाही प्यायला. मी घरी जर जायला असले तर तो रस आवडत नाही. आमच्या इकडं ऊस साळून रस बनवतात लय भारी. काहीच दिसणार नाही, काळा हिरवागार रस येईन ऊसाचा. तर मला असा रस आवडतोय प्यायला. तर एवढा भाजीपाला झालाय आता आपला. म्हणलं आपण आता मस्त आता पान लागेल संध्याकाळी काय भाजी बनवायची काय नाही. तर जास्त करून भाजीपालाच आवडतोय दाजीला, लय भाजीपाला आवडतोय. मला गवाराची त्याला कारलं आवडतंय, पण कारले नव्हते. आणि शेवग्याच्या शेंगा होत्या बाजारात, पण आता लय कडू यायला लागल्यात उन्हाळ्याच्या. मग हे म्हणे आणा जाऊ नको. मेथीची भाजी पण होती, पण हिरवी अशी थोडीशी सुकली आणि होती म्हणून, त्यामुळं मी नाही आणली. तुमच्या दाजीला पालक बेसन लय आवडते, म्हणजे त्याला जर खायचं झालं तर ते कामावून घरी येते तर आधी मला पालकाची भाजी देतात, आणून देतात घरी, म्हणतात बनव, म्हणजे मस्त बनवलं पालक बेसन. आणि आपल्या भैयाला बरंच नाही आवडत, पालक डाळ नाही आवडत, बेसन नाही आवडत त्याला. यायला तसं बेसन नाही खाऊ वाटत, पालक बेसन बनव म्हणते. आणि त्याच्यासोबत थोडासा भात बनवायला लावते, पोळ्या बनवायला लावते गरम गरम. तर पालकाची भाजी नाही आणली. म्हणलं भाजीपाला असला तर मग आता उन्हाळ्याचा मी काय करणार आहे, 2 टायमाचीच भाजी आणायची, सकाळ संध्याकाळ. पाय मोकळे होते, कारण की एका जागी बसू पाय पण लय दुखतात. तर मी विचारत तसा केलाय. म्हणलं आता आपण काय करायचं, 2 टायमाचाच भाजीपाला आणायचा. पण दाजीला थोडा भाजीपाला आणायला आवडत नाही. थैली इकडं कसं आहे सुरतला थोडाच भाजीपाला आणते. तर मग मी एवढा भाजीपाला एवढी भरून बॅग आणते. तर मग सगळे म्हणतात कोणी खाणारे आहेत का तुमच्या घरी, इकडे लॉजिंगनं लावतात ना, तर त्यामुळं मग ते विचारते तुमच्या घरी खाणारे आहे का. म्हणलं आमच्या घरी नाही म्हणलं कोणीच लॉजिंगला, म्हणजे आपल्याला गावाकडची सवय आहे, थोडासा भाजीपाला आवडत नाही. दळून जर आणायचं असलं तुमच्या दाजीला थोडंसं दळून आणायला आवडत नाही. मग भाजीपाला पण ते चिकटसारखा आवडतच नाही दाजी, म्हणते बॅग भरूनच आणायची, तेवढी बॅग भरून आणायचा मस्त भाजीपाला. तर मग ते सगळे विचारते तिथला तुम्ही कितीक जण आहेत, 3घच मायलेकर आहे म्हणते. मग तुम्ही इथला कसं काय घेऊन जाता असं विचारतात. सगळे हाप होते, म्हणजे दाजीला लय हिरवा भाजीपाला आवडतोय. आणि त्याला म्हणलं मी 2 टायमाचाच भाजीपाला आणा जाईन सकाळ संध्याकाळ. तर म्हणते नाही एकदाच घेऊन यायचं आहे असं आहे. आणि भैयाला पानगोबी लय आवडती, तर वटाणे घ्यायचंच विसरले. वटाणे टाकून लय आवडती, मी यायला काय वटाणे आवडत नाही, तशी आवडती भैयाला. आता भैयाला माहीत नाही मम्मीनं कैरी आणली म्हणून, भैयाला कैरी लय आवडती. आणि भैयाचं झालं आज म्हणजे अंग भरून आलतं भैयाचं. मग दाजी म्हणू लागले चाल दवाखान्यात, तर मला ते बोलतील कैरी काहून आणली असं करतील ते. मग म्हणतीन कैरी काहून घेऊन आली वैसू तू, म्हणजे भैयासाठी ते कैरी आणू देत नाही. आज भैयानं जेवण पण नाही केलं. भैया म्हणे मम्मी बरं वाटाणं, तर त्याला उन्हाचं वातावरण पण सहन होत नाही. शाळेतून आला तर घामाझोग झाला, म्हणजे भैयाला लय अशी
थंड्या वातावरणातली सवय. मग पिन जळाली होती तर भैयाचं चालूच होतं, पप्पा आपलं कूलर नीट करून घ्या म्हणून. असं झालं आपल्या भैयाला, कूलर नीट करा पप्पा आपलं. आज आपल्या भावांनो बहिणीनं तुम्हाला गप्पा करता करता लय मोठा व्हिडिओ झाला. आता घेऊ आपण व्हिडिओ आवडून आणि आपले मस्त व्हिडिओ शेअर करायचा भावांनो बहिणींनो. छान छान कमेंट करायचा. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.